नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयीन शिपाई भरतीचा पेपर झालेला आहे, आन्सर की सुद्धा आलेले आहे. अनेकाच्या मनामध्ये प्रश्न आहे की न्यायालयीन शिपाई भरतीचा कट ऑफ कितीपर्यंत लागणार आहे. बघा, तुम्ही मुंबईला फॉर्म भरला असेल, छत्रपती संभाजीनगर खंडपीठात फॉर्म भरला असेल किंवा नागपूर खंडपीठाचा फॉर्म भरला असेल, तर सर्वात कमी जे काही मेरिट लागणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचे लागणार आहे. तुम्ही जर मुंबईला शिपाई भरतीचा फॉर्म भरला असेल मग साधारणतः 30 पैकी हे मेरिट किती मार्क लागणार आहे. त्यात लक्षात ठेवा, तुम्ही जर पहिल्या शिपला असाल तर 30 पैकी 30ही प्रश्न आपले जे काही 5000 वन लाईन टाईपचे नोट्स आहेत त्यातलेच क्वेश्चन आलेले आहेत. सेकंड शिपला थोडासा अवघड टाईपमध्ये पेपर होता, पण एकंदरीत न्यायालयीन शिपाई भरती जे कट ऑफ आहे, ज्यांना साधारणतः 19 मार्कापासून 22 मार्कापर्यंत मार्क असतील, ते त्या सगळ्यांनी पुढील जी प्रोसेस आहे तुमची स्वच्छता आणि चाचपणी चाचणी आहे त्याची तयारी करा. उद्याच्यालाच आपण त्या ठिकाणी तुमची संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत. स्वच्छता चाचपणी चाचणी कशा प्रकारे असते, इंटरव्ह्यू तुम्हाला काय विचारतात, सगळी न्यायालयीन शिपाई भरती, हवाल भरती, फरास यासाठी आपण व्हिडिओ घेणार आहोत. काही कारणामुळे आपल्याला व्हिडिओ घेता आले नाहीये, उद्याच्याला आपण व्हिडिओ घेऊ, त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देऊ. परंतु मुंबईला फॉर्म भरला असेल, 19 जरी मार्क असतील तुम्हाला किंवा 20 मार्क असतील तरीही तुम्ही सेफ स्कोअरमध्ये आहात. तुम्ही पुढची प्रोसेस आहे त्याची माहिती घ्या आणि तयारी करा. उद्या तुम्हाला त्या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे. तुम्ही छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल, नागपूरला फॉर्म भरला असेल तर साधारणतः 22 मार्क तुम्हाला असणं गरजेचं आहे. सेकंड शिप आलेला, फर्स्ट शिप आलेला थोडीशी जास्त असणं गरजेचं आहे, कारण फर्स्ट शिपचा पेपर खूप सोपा होतो. पण एकंदरीत आता मेरिट लावताना तुमचं फर्स्ट शिप आणि सेकंड शिप दोन्ही मिळून लावतायत का वेगळं लावताय त्याच्यावर डिपेंड आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. डिटेल संपूर्ण व्हिडिओ उद्याच्याला आपण घेऊया त्या संदर्भामध्ये. ओके, थांबतो.